तर अजूनही लाखो महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। अजूनही त्यांना असं वाटत आहे की वितरण हे होऊ शकते। तर खरंच आज वितरण होऊ शकते का? ज्या महिला शिल्लक राहिलेल्या असतील त्यांना वितरण होईल का? जवळपास मिळालेल्या माहितीनुसार 1,77,00,000 एवढ्या महिला पात्र आहेत आणि वितरण हे पूर्ण झालेलं असल्याची माहिती समोर येते। पण ज्या महिला 80 लाख ज्यांना केवायसीच्या कारणाने अपात्र करण्यात आलं होतं, पण असं सांगण्यात येत होतं की त्या महिला जर पात्र असतील, त्यांनी जर केवायसी व्यवस्थित केली असेल तर अशा महिलांना हप्ता हा येऊ शकतो। तर खरंच अशा महिलांना हप्ता येण्याची काही शक्यता आहे काय, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज वितरणाला 5 दिवस पूर्ण झालेले आहे। 15 तारखेला वितरण सुरू झालं होतं, आज 20 तारीख आहे आणि जवळपास वितरण आता संपल्यात जमा आहेत। पण ज्या महिलांना हप्ता हा आलाच नाही अशा महिलांना आज वितरण होण्याची काही शक्यता आहे काय? कारण मागच्या वेळेस सुद्धा असंच पाहिलं आपण, वितरण हे 2 दिवस 3 दिवस लेट झालं होतं, त्यानंतर सुद्धा भरपूर महिलांना हे पैसे हे आले होते। त्यावेळेस सारखंच यावेळेस होण्याची काही शक्यता आहे काय? तर लाडक्या बहिणींनो, अशी माहिती समोर येत आहे की जवळपास वितरण आता संपलेलं आहे आणि ज्या महिला अपात्र असतील अशा महिलांना आता समोरचा लाभ हा मिळणार नाही। तर मग त्यांनी काय करायला पाहिजे जेणेकरून त्यांना मे महिन्याचा हप्ता हा येईल? तर लाडक्या बहिणींनो, सध्या तरी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर ई-केवायसी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं जाहीर केलं होतं की जर काही महिला पात्र असतील आणि त्या जर केवायसी करायच्या राहिल्या असतील तर अशा महिलांना नक्कीच केवायसी ची संधी ही एकदा दिल्या जाऊ शकते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका। तुम्हाला जरी मागचे हप्ते आले नसतील तरी 24व्या हप्त्याच्या अगोदर केवायसी ची एक संधी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते आणि 24व्या हप्त्यासाठी तुम्हाला पात्र केल्या जाऊ शकते, लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेतल्या जाऊ शकते। तर सध्या तरी तुम्हाला 23वा हप्ता हा आता मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे। काही महिला व बालकल्याण विभागात जाऊन त्या संदर्भात चौकशी करत आहे, काही डॉक्युमेंट मागितले असल्यास त्याची पुरवणी करत आहे। पण सध्या तरी राज्य सरकारने कुठल्याही विभागाकडे या संदर्भात आदेश दिलेले नाही। त्यामुळे तुम्हाला कुठेही गेले तरी तुमचं केवायसी किंवा तुमची कसलेही प्रश्न सध्या तरी सुटताना दिसत नाही। त्यामुळे तुम्हाला काही दिवस आता वाटच पाहावी लागणार आहे। लवकरच केवायसी संदर्भात अपडेट ही येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर 24वा हप्ता हा तुम्हाला मिळू शकते। तर या हप्त्याच्या वितरणासंदर्भात किंवा केवायसी अपडेट संदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।